मागचे खूप व्हिडिओ पेंडिंग आहेत, जवळजवळ 2-2.5 महिने अगोदरचे. पण आत्ता हा व्हिडिओ मी 1 जूनचा टाकते. ग्रेशूचं स्कूल स्टार्ट झालेलं आहे. स्कूलचा फर्स्ट डे आहे आणि 2च तास स्कूल आहे, त्याच्यामुळे तिला हे मी स्नॅक्समध्ये देणार आहे. ती आता नाश्त्याला फ्रूट खाते. तिला मी टिफिनला हे केक आणि चॉकलेट देणार आहे. त्याच्यानंतर हे एक बनाना देणार आहे. 2 तासासाठी स्कूल आहे म्हणून हा टिफिन असा आहे, नाहीतर तिचा रेग्युलर व्यवस्थित टिफिन असतो. ह्याच्या आधी तुम्ही बघितला असेल. ती स्कूलला गेली आणि स्कूलचा तिचा पहिला दिवस होता, त्याच्यामुळे ती बोलली की मम्मा मला रेग्युलर बॅग नको, मला दुसरी बॅग दे. तर ही तिची स्विमिंगची बॅग आहे, ती दिली आहे तिला 1 दिवसासाठी. सगळं आवरून ग्रेशू स्कूलला गेली. त्याच्यानंतर मला हा एवढा सगळा पसारा आवरायचा आहे. कपाट अस्तव्यस्त झालेला आहे, आता ते व्यवस्थित ठेवायचं आहे मला. त्याच्यानंतर हा मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कंटिन्यू करते. आमच्या गावामध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे, तिथं ओटी भरण्याचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्त आम्ही मंदिरात गेलो होतो. मंगळवारचा दिवस होता आणि संध्याकाळी आम्ही 5-5:30च्या दरम्यान गेलो होतो मंदिरात. खूप गर्दी होती आणि एवढी जत्रा भरते ना दरवर्षीला. आम्हाला थोडंसं वाटलं की यावेळेला नाही आहे, पण नंतर जसं मंदिरातनं बाहेर आलो बघतो तर पूर्ण जत्रा भरली होती. दुकानंसुद्धा लागली होती. खूप गर्दी होती, पण दर्शन छान झालं आणि थोड्या वेळा मी मंदिरामध्ये बसलो. हे थोडंफार ग्रेशू माझी शूट घेतले. गर्दी असल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शूट करता आला नाही मला मंदिरातला. मला तुम्हाला लक्ष्मीची मूर्तीसुद्धा दाखवता आली नाही, कारण फारच गर्दी होती. त्याच्यामुळे गर्दीमध्ये नकोच म्हटलं. छान दर्शन घेतलं. जसं की म्हटलं आम्ही मंदिरामध्ये थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर मग बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर जत्रेमध्ये थोडंसं फिरलो. दुकानांमध्ये काय काय आहे, काय काय नाही. आपल्या लेडीजची सवय असते आणि जत्रा म्हटली की आपल्या आवडीचा विषय. मी माझ्यासाठी एक गोष्ट घेतलेली आहे, मी तुम्हाला पुढच्या काही व्लॉगमध्ये दाखवेन जमल्यास. आणि गर्दी इतकी असतानासुद्धा छोट्या छोट्या मुलांना पण घेऊन बऱ्याच बायका आल्या होत्या. इथं माझी ग्रेशूला तिला आईस्क्रीम खायचा होता आणि तिला सध्या सर्दी झाली आहे. स्कूल पण चालू झालं आहे. नको म्हटल्यावर ऐकत नव्हती, पण तिनं हट्ट करून घेतलाच शेवटी. त्याच्यानंतर हे जे बन बघताय तुम्ही, हे मी घेणार होती, पण ह्याच्यामध्ये बरेचसे माझ्याकडे होते किंवा मी वापरलेले आहेत. थोडा वेगळा मला काहीतरी दिसला म्हणून मी एक ह्याच्यामधलं घेतलेलं आहे. थोडं जत्रा वगैरे फिरून झाली, मग आम्ही घरी आलो, कारण घरी अजून खूप सारी कामं होती. आल्यानंतर रात्रीचा स्वयंपाक, उद्याच्या ग्रेशूच्या टिफिनची तयारी, या सगळ्या गोष्टी होत्याच. आता मी भाकरी बनवते, कारल्याची भाजी बनवणार आहे आणि आज गोडाला शेवयाची खीर बनवली नैवेद्य दाखवायला. तर असं चालू होतं माझं रुटीन. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. चला परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.